रात्रीची पालखीची तयारी चालली आहे. स्वागत आहे माझ्या या मराठी चॅनेलवर, ज्याचं नाव आहे नीलम ब्लॉग आणि बरंच काही. तर फ्रेंड, मी आता आलेली आहे माझ्या आईच्या गावी हमरापूर, जो पेनच्या एक स्टेशन आधी लागतो. तर इकडे आहे जत्रा. तर जत्रेसाठी आम्ही बहिणी आलेलो आहेत. एक आहे ती मिठाई घेते, दुसरी बसलेली आहे आणि बहिणीची मुलगी आहे ती इकडे गणपतीचे फोटो काढते. कारण की हमरापूरला कारखाने असतात गणपतीचे, तुम्हाला जिथे तिथे कारखाने दिसतील. इकडे आता आम्ही उतरलेलो आहे. इकडून मग पेढे घेतो देवासाठी आणि मग पुढे जातो आम्ही. आणि तर जत्रेसाठी आलो आहे आम्ही. तर ती कुठली जत्रा आहे चल तुम्हाला मी दाखवते. आता चाललो आहे पुढे चालत चालत. आणि हा माझा बबडी काय उचलून घ्यायला सांगत नाही, त्याला चालायला मजा आली आहे. चला बाबा चला. तर तो चालतोय, त्याला चालायचं आहे. रिक्षाला हात करतोय बाबडू. चला मावश्या पुढे गेल्या, तुझ्या बहिणी गेल्या पुढे. तर चला चालत चालत चाललोय आम्ही पुढे, भेटेल रिक्षा आम्हाला. आणि पिल्लू मम्मा बरोबर आहे, त्याला चालायला खूप मजा आली. हातात काडी घेतली आहे आणि आपलं चालते. चला तुम्हाला मध्ये मध्ये कारखाने पण दाखवते. आता इकडे थांबलोय, नारळ घ्यायचे आहेत. काय झालं, कसे आहेत, कितीला आहे? इकडे पण आहेत मूर्त्या आणि पुढे रिक्षा भेटली आम्हाला. तर जातोय आता, रिक्षात बसतोय. पटकन भेटत नाही इकडे, बाय चान्स मिळाली आम्हाला. चला बाबा, बसायला जागा नाही, माझ्या मांडीवर बसली. उतरलो आम्ही. इकडे बहीण पैसे देते, कॅशियर तो आहे सध्या. आणि बघा जत्रेची पण तयारी आता चालू आहे. हे बघा इकडे चालू आहे तयारी, कारण की आम्ही मध्येच उतरलोय. थोडंसं चालत जायला लागेल मामीच्या इथे. काय काय कशी गावी कशी तयारी असते जत्रेची दाखवते तुम्हाला. हे बघा इकडे पण गणपती सुकायला ठेवलेले आहेत. आता तयारी चालू आहे हळूहळू. पूर्ण तयारी झाल्यावर तुम्हाला दाखवते. तरी जेवढे आहे तेवढे दाखवते तुम्हाला. सँडल पण मस्त लावलेत बघा इकडे. थोडंसं आता मामीकडे चालत जायला लागेल, कारण की जत्रेची सुरुवात इथून झालेली आहे म्हणून रिक्षावाला आम्हाला मध्येच सोडून गेलाय. आणि माझ्या बबडीला चालायचं आहे. कुठे बघतोय लई बाबा, गाडी ना आता ना, आपण नंतर जाऊया गाडी बघायला. चला आता ती बघ माऊ गेली तिकडे. चला चला माऊकडे गाडी आहे. चला, गाडी दिसली त्याला, लगेच बोलतो गाडी. गाडी आपण नंतर घेऊया, आधी मामीकडे तर जाऊया आपण. तर आता आम्ही मामीकडे जातोय, फ्रेश वगैरे होऊ आणि मग बघूया. चला.
तर मामीच्या घरी आलो, जरा फ्रेश वगैरे झालं आम्ही. आता पूजेचं सगळं सामान काढले. आता जातो आम्ही तिकडे, ज्या देवाची जत्रा आहे तिकडे पाया पडायला जातो. ईर देवाची जत्रा आहे तिकडे आता पाया पडायला जातो. काय काय घेतले तुम्हाला दाखवते. दोन ठिकाणी जायचं आहे. ती एक ओटीची वेगळं ताट काढून ठेवलेलं आहे आणि हे बघा हे जत्रेसाठी घेतलेलं आहे. नारळाची माळ आहे, अगरबत्ती आहे, देवासाठी गोड घेतलेलं आहे आणि बाकी काय काय घेतलेलं आहे, बरंच काय घेतलेलं आहे. तर चला आता बाकीची तयारी करतायत. आणि माझ्या मामीच्या दारातच जत्रा भरलेली असते, दाखवते तुम्हाला. हे बघा माझ्या मामीच्या दारात पण बसलेले असतात आणि एक साईडला सगळे स्वीट्स आहे, गोड, म्हणजे हे सगळे जत्रेत मिठाई असते. आता तर हे फक्त दारातूनच दाखवते तुम्हाला, तर बाहेर निघाल्यावर बाकीचं दाखवते. गावची वरेडीची जत्रा कशी असते तुम्हाला दाखवते. वरेडी म्हणजे हमरापूरमध्येच वरेडी येतं, ती वरेडीची जत्रा तर दाखवते तुम्हाला. चला कंटिन्यू राहा. तर आता आम्ही दर्शन घेतलं इकडे. मेन म्हणजे माझ्या पिल्लूला घेऊन यायचं होतं म्हणून इकडे घेऊन आली. पिल्लूच्याच नावाने मला ओटी भरायची होती ना. बेटा नमस्ते कर, बेटा नमस्ते कर. नमस्ते, जय जय. आईचं दर्शन घेऊन झालंय. आता आम्ही जाणार आहे ज्या देवाची जत्रा आहे त्या देवाकडे दर्शनाला. तर चला. छोट्या छोट्या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत आणि माझ्या पिल्लूला फक्त गाडी 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 करतोय तो, त्याला गाडी पाहिजे. आता ह्या मंदिरात जातो आणि हा मंदिर आहे भैरीदेव. चला दाखवते तुम्हाला. तिथे पण बाजूला स्टॉल लावलेले आहेत. तर चला. तर हा बघा हा मंदिर आहे. आता हा नवीन बांधलेला आहे. सध्या तर छोटा मंदिर होता, आता मोठा बांधलेला आहे. श्रुती, श्रुती इकडे एक व्हिडिओ. ही रात्रीची पालखीची तयारी चालली आहे. तोडून घेत आहेत. आता जिथे पण दर्शन घेतलं आम्ही ते पण भैरीदेवाचं मंदिर होतं आणि आता चाललोय पुढे खाडीच्या इथे चाललोय. माझ्या मामीच्या इथे खाडी आहे. खाडीच्या इकडे देव आहे, त्यांच्या तिकडे चाललोय आता आम्ही त्यांच्या दर्शनाला. ही बघा गँग सगळी चालली पुढे.
सगळे गँग पुढे आहे. आता तिकडे जाते. म्हणजे इकडे 2 मंदिर आहेत भैरी देवाचे. एक आधी होता तो जिथे नारळ फोडला आणि हा एक. बघा सगळे लोक पण चालले आहेत, दर्शन करून येत आहेत. आणि खूप ऊन पण आहे, म्हणजे असं वर बघायला पण होत नाही एवढं ऊन आहे. सगळ्यांनी त्याने ज्यांच्याकडे आहे त्याने डोक्यावर घेतलं आणि माझ्या पिल्लूनी टोपी घातली आहे. चला, पिल्लूला घेतलंय त्याच्या मामाने. त्याला मामाच फक्त आवडतात, मावशीकडे जात नाही तो. बाकीचे पण आहेत घेणारे, ते पण नाही, त्यांच्याकडे पण नाही जात, म्हणून आता त्याच्याकडे दिले. ही आता इथून सुरुवात आहे खाडीची. एवढं काय पाणी नाही आता तिकडे आणि त्याच्यामधून हा रस्ता आहे. दोन्ही साईडला खाडी शेती आहेत. आणि हे काय तलाव आहे ना रे हा? माशीचे हे करतात शेती, माशीचे मच्छी कोळंबी. हां, मग हे इकडे माशीची शेती सुद्धा करतात. मच्छी कोळंबी ह्याच्यामध्ये आहे. आणि हा फणसाचा झाड आहे. बाकीच्या सगळ्या गप्पा मारत मारत पुढे चालल्यात. चला त्यांना जॉईन करूया, काय गप्पा चालल्यात बघूया. उपवास हो ना, आम्हाला पण उपवास शनिवार आला ना, तर उद्या सांगते आम्ही युट्यूबला फेमस. काय काय गप्पा गोष्टी चालल्यात ते बघायला आम्ही पुढे आलो. जांभळाची झाडं पण खूप आमच्या तिकडे. हां, जांभूळ पार बोलतात. हा बघा, हा रोड आहे आणि तसं तो तिकडे मंदिर आहे, तिकडे जायचं आपल्याला. कोरडे आता सध्या. आपल्याला तिकडे नाही, आपल्याला इकडे जायचंय. तिकडे मंदिर नाही, तिकडे खाडी आहे. ते मासे वगैरे पकडताना जाळ वगैरे सगळे तिकडे ती लोक करतात. बघूया, आपण भेटलं जायला तर जाऊया. आपल्याला जायचं इकडे. बघा इकडे असं पूर्ण कोरडी आहे खाडी आणि इथे शेती करतात. खाडीच्या पाण्यात शेती करतात इकडे. तर आला आता मंदिर, चला बघूया आणि देवाचं दर्शन घेऊया. बघा हे गावचे देव आहेत. हे जेवढे इकडे हार वगैरे लावलेले ना, कुठले ना कुठले हे देव आहेत. आणि हे ईरदेव ह्यांची ओटी भरायला आली. ओटी म्हणजे नवस करायला आले इकडे. पण त्याच्यावर हळदी कुंकू टाका आधी. देवाला बोला, देवा बोललेलं तर नवस बाबा फुटला आणि हल्ला असा बोल ना बाय. इकडं बाबा आलो. दुकान लागेल पण आता जे तसं आम्ही खाईत नाही. हो कोण नाही आणा धंदावाल्याला, आपण मिठाई घरी नेतोच. हे बघा इकडे मंदिराला लागूनच खाडी आहे, दाखवते थांबा. तर ही अशी खाडी आहे. लहान असताना आम्ही भरपूर यायचो इकडे. आता नाही येत आम्ही इकडे, जास्त येणं होत नाही. इकडे मासेमारी पण होते.
जवळपासच मंदिर आहे, म्हणून मंदिराला लागूनच आहे म्हणून आम्ही आलो इथे पण बघायला. ते बघा आहेत तिकडे माणसं आता सुद्धा. आणि आता भरती चालू आहे म्हणून पाणी बघायला दिसतोय. वाता पाणी आहे आता, हळूहळू हे पूर्ण भरून जाणार. बघा केवढे सारे बोटी आहेत. मस्ती चालली इकडे. मंदिरात जो पाय पडायला येतो तो इकडे फेरी मारून येतो. तसं तर त्यांचं रोजचंच आहे इकडे, आमच्यासाठी फक्त नवीन आहे. चला, मस्त हवा येते इकडे. हां चला, चाललो आता आम्ही सगळे बोंबा फरायला लागले, कारण की खूप ऊन आहे ना म्हणून. चला चला चला, आमच्या पिल्लूला नाही यायचं, मस्ती चालली होती. ए चला चला बाबू इकडे, मम्मा चला चला. हा एवढे सगळे जाळी ठेवलेले आहेत मासे पकडायचे. संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही जत्रेत फिरायला आलोय. बघा केवढी गर्दी, खूप गर्दी झालेली आहे जत्रेमध्ये. दाखवते तुम्हाला. सँडल पण मस्त खूप छान छान आहेत. पण आम्हाला आमची साईज भेटली नाही म्हणून पुढे गेल्या ह्या दोघी बहिणी. पुढे बघू काय भेटते का आम्हाला मस्त शॉपिंग करायला. आता इकडे पण बघा मस्त आर्टिफिशियल गजरे छान आहेत. आर्टिफिशियल गजरे आहेत. मामाने गाडी घेतली पिल्लूला आणि फक्त तो मामाकडेच जातो, दुसरा नाही कोणाकडे जात. खेळणी पण मस्त मस्त आहेत. बटन वाव मस्त. चला चला, दोन्ही साईडला आहे, या साईडला पण आहे. एक मलेशिया बनवतो. इकडे जत्रेतली मिठाई आहे. आणि इकडे आता माझ्या भावाच्या मुलीसाठी, म्हणजे हा नाही दुसरा, त्याच्या मुलीसाठी खेळणी घेते आता. त्याने पण हे घे, हे ते नाही तिच्याकडे. किचन, हां छोटा किचन आहे ना ते. खेळणी बघत होतो पण नाही आवडली तिला. आता दुसरीकडे. बाबूला आवडलं ना बाबू गाडी. काय 300 वाली चप्पल 150 रुपयाला. 300 वाली चप्पल 150 रुपये. मस्त आहे चप्पल पण. 300. गळ्यातील सेट घ्या, नेकलेस घ्या, काय बी घ्या, काय बी घ्या. Wow.
जत्रेतून आलोय आम्ही आता आणि काळोख सुद्धा झालाय म्हणून आम्ही मग आलो आणि आता थोड्याच वेळात पालखी येणार आहे. मग तुम्हाला मी पालखी दाखवते. आता तर आहे थोडीशी जवळच आहे, आवाज तर येतोय. तर फ्रेंड, ही अशी होती माझ्या गावाकडची वरेडी गावची जत्रा. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.